आपलं भारतीय अभिजात संगीत केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेर इतर देशातही ऐकलं जातं. इतकंच नव्हे तर त्याला उत्तम दाद मिळते. संगीताला उच्च दर्जा, आदराचं स्थान देश विदेशात मिळवून देण्यात अनेकांचा वाटा आहे आणि यात मानाची भूमिका आहे विदुषी आरती अंकलीकर टिकेकर यांची. शास्त्रीय संगीताबरोबर ठुमरी, गझल, भावगीत, चित्रपट संगीत, नाट्यसंगीत हे सर्व प्रकार त्यांनी सारख्याच ताकदीने गायलेले आहेत. जयपूर, आग्रा, ग्वाल्हेर अशा विविध घराण्यांचा त्यांचा सखोल अभ्यास आहे. संगीत शिरोमणी किशोरीताई आमोणकर, पंडित दिनकर काळकिनी, पंडित वसंतराव कुलकर्णी अशा दिग्गजांचे मार्गदर्शन लाभलेली जगप्रसिद्ध गायिका म्हणजे आरतीताई अंकलीकर. तेजोमय रागरंग, नादब्रह्म यासारखे अल्बम, तर अंतर्नाद, सावली, 1000ची नोट, सरदारी बेगम, दे धक्का यासारख्या चित्रपटांचं पार्श्वगायन, सवाई गंधर्व, मल्हार उत्सव, तानसेन महोत्सव अशा सर्व महत्त्वाच्या समारंभांमध्ये सहभाग आणि याशिवाय भारताबाहेर USA, कॅनडा, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया अशा अनेक ठिकाणी भारतीय संगीताचे प्रतिनिधित्व. मेयर अवॉर्ड, कुमार गंधर्व सन्मान, महाराष्ट्र राज्य पुरस्कार, 2दा राष्ट्रीय पुरस्कार असे कितीतरी पुरस्कार आणि मानांकन त्यांना मिळालेली आहेत. यात मुद्दाम उल्लेख करायचा म्हणजे त्यांना मिळालेला 2 वेळचा राष्ट्रीय पुरस्कार. 2006 साली अंतर्नाद या कोकणी चित्रपटासाठी आणि 2012 साली संहिता सुमित्रा भावे यांच्या चित्रपटासाठी त्यांना बेस्ट प्ले बॅक सिंगर राष्ट्रीय फिल्म पुरस्कार मिळालेला आहे. आरतीताईंच्या मते गाणं हे ऐकण्यासाठी नाही तर ते जगण्यासाठी आहे. संगीताच्या चष्म्यातून जीवनाचे विविध रंग, विविध पैलू आणि त्याचं सौंदर्य उलगडून दाखवणाऱ्या आरतीताई अंकलीकर टिकेकर आज आपण विशेष करून त्यांना आमंत्रित केलेलं आहे आजच्या गप्पांच्या मैफिलीत. आणि आजच्या मुलाखतीचा विषय आहे संगीतातून उलगडत जाणारं अंतरंग. नमस्कार आरतीताई. नमस्कार गायत्री. टॉनिक ऑक्टेव्हच्या संपूर्ण परिवारातर्फे मी पहिल्यांदा गायत्री वैशंपायन तुमचं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. मला तुम्हाला पहिल्यांदा असं विचारावंसं आवडेल की तुमचं संगीताचा जो प्रवास आहे, गायन कलेचा जो प्रवास आहे तो कसा घडला? कारण गाणं हे जरी गळ्यात असलं तरी सुद्धा जसे हिऱ्याला पैलू पाडावे लागतात तसं एक वातावरण किंवा त्याच्यावरती पैलू पाडण्याची प्रक्रिया व्हावी लागते. तर ती कशी घडत गेली हे आम्हाला ऐकायला पहिल्यांदा आवडेल. नाही, अगदी हे तू बरोबर म्हणालीस की गायक हा जन्मावाच लागतो. आपण काही टॅलेंट जी आहे घेऊनच जन्माला यायला हवं. आणि त्याप्रमाणे मी ती जी टॅलेंट होती ती घेऊन जन्माला आलेली होते. परंतु केवळ टॅलेंटनी काहीही होऊ शकत नाही. त्याच्या जोडीला अनेक गोष्टी लागतात, पैलू पाडणारे अनेक व्यक्ती लागतात. आणि तशा माझी आई वडील हे दोघेही खास करून शास्त्रीय संगीताचे खूप आवड असणारे दोघेही त्यांच्या लहानपणी गाणं शिकलेले होते. तो काळ काही संगीतामध्ये व्यवसाय करण्याचा नव्हता. त्यामुळे माझे आई वडील दोघेही तशी टॅलेंट असून सुद्धा ते काही गायक झालेले नाहीत. परंतु खूप आवड त्यांना मनापासून. आणि त्यांनी जेव्हा पाहिलं की मला चांगला गळा आहे, चांगली बुद्धी आहे आणि गाण्याची मला आवड आहे, गायची आवड आहे, हे जेव्हा त्यांनी जेव्हा मी वाढत होते ते जवळून मला पाहत होते तेव्हा त्यांच्या ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली. तेव्हा लगेच त्यांनी मला विजया जोगळेकर, ज्यानंतर दूरदर्शनमध्ये प्रोड्युसर होत्या, नंतर डिरेक्टर पण झाल्या, त्यांच्याकडे मला प्रथम माझे आई वडील घेऊन गेले आणि तिथे माझं गाणं शिकणं सुरू झालं. आणि तसं फॉर्मल सुरू झालं विजयाताईंकडे. परंतु त्याआधी माझ्या शाळेमध्ये मी इंडियन एज्युकेशन सोसायटीची शाळा मुलींची, ज्याला पूर्वी किंग जॉर्ज असं म्हणत असत, त्या शाळेला दादरमध्ये ती शाळा,
हं. पण ते गायत्री पहा, ते दिवसही असे होते की माझे एक गायनाचे सर होते आगाशी म्हणून. ते सर सुद्धा इतके शास्त्रीय संगीतात आकंठ बुडालेले होते. अत्यंत बुद्धिमान होते ते आणि त्यांना आपल्या स्टुडंट्सच्या भविष्यामध्ये खूप रस होता. कोणामध्ये टॅलेंट आहे का हे पाहण्याची त्यांना कळकळ होती आणि टॅलेंट दिसलं तर त्यांच्यावर मेहनत करून घेण्याची तयारी होती त्यांची. आणि अत्यंत डेडिकेटेड असे ते सर होते आमचे आगाशे सर. ते स्वतः भार्गवराव आचरेकरांचे शिष्य होते. अत्यंत किचकट अशी गायकी आणि अत्यंत अनवट राग असे खूप खूप उत्तम गाणं शिकलेले होते ते स्वतः. आणि त्यांनी जेव्हा माझं गाणं ऐकलं, मी अगदी दुसरीमध्ये असतानाच लगेच त्यांनी मला उत्तमोत्तम बंदिशी शिकवायला सुरुवात केली. पण कसं झालं, ते दिवसभर शाळेत असत आणि ते बिझी असत, त्यामुळे मग मला विजयाताईंकडे मी शिकायला लागले. आणि सायमल्टेनियसली आगाशे सर सुद्धा मला येऊन अनेक बंदिशी, अनेक गाणी माझी बसवून घेत. शाळेमध्ये आमच्या त्यांनी शारदा नाटक बसवून घेतलं होतं, सुवर्ण तुला, सौभद्र, स्वयंवर. दरवर्षी ते ह्या नाटकामधले काही प्रवेश बसवून घेत असत. माझ्या वर्गामध्ये रघुनंदन पणशीकर पण होता. हो, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की पंडित रघुनंदन पणशीकर जे आजचे सगळ्यांचे आवडते गायक, तो माझ्या वर्गामध्ये पहिलीपासून होता. आणि सुवर्ण तुला नाटकामध्ये जेव्हा आगाशे सरांनी आमचं नाटक बसवलं तेव्हा मी कृष्ण होते. अच्छा. आणि इतकं सुंदर झालेलं होतं ते नाटक सुवर्ण तुला. आणि म्हणजे आता मी विचार करायला लागते तेव्हा मला असं वाटतं की तो काळ सुवर्ण काळ होता. इतके डेडिकेटेड शिक्षक आणि तसेच माझे आई वडील सुद्धा त्यांना कळलं की माझ्या टॅलेंट आहे, तर ते संपूर्ण आपलं जीवन त्यांनी जणू माझ्यासाठी अर्पण करून टाकलं. आणि इतकं सोपं नव्हतं. माझा मोठा भाऊ हा स्पेशल नीड्स, डाऊन सिंड्रोम ज्याला म्हणतात, मतिमंद असा, तरी सुद्धा माझ्या आई वडिलांनी त्याला सांभाळून माझ्या रियाजामध्ये त्यांनी स्वतः सहभाग घेऊन माझ्याकडनं कष्ट करून घेतले. असं नाही की तू केवळ क्लासला जा किंवा क्लासला सोडायचं आणि क्लासहून पिकअप करायचं, असं नाही. पिकअप करून घरी आल्यानंतर आई वडील मला समोर बसवत असत. माझी आई हार्मोनियमचा सूर घेऊन बसलेली असे, वडील तबला घेऊन बसलेले असत. मला म्हणत की तुला काय शिकवलं आज? मग ते म्हणून नीट जर आलं नाही तर हा हे 10 वेळा म्हण, 15 वेळा म्हण, 20 वेळा म्हण, असा माझ्याकडनं रियाज करून घेतला. आणि पुढच्या वेळेला क्लासला जाताना तू परफेक्टच सगळा रियाज करून गेला पाहिजेस. मला असं वाटतं की तू जे म्हणालीस ना ते म्हणजे की केवळ टॅलेंट हे काहीच उपयोगाचं नाही. केवळ माझी तळमळ ती सुद्धा उपयोगाची नाही. लहानपणी जे कठोर परिश्रम करावे लागतात ते करून घेणारी माणसं मिळणं ह्याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि ते मला लाभलं. गुरुकृपा लाभली. परमेश्वराची कृपा तर आधी लाभली. मला टॅलेंट घेऊन मी आले तिथे परमेश्वरी कृपा दुसरी की असे आई वडील मिळाले. तिसरी परमेश्वरी कृपा म्हणजे मग उत्तमोत्तम गुरु मिळाले. आणि मग तिथे गुरुकृपा पण अत्यंत सगळ्यांकडनं मला मिळाली ना. त्यामुळे माझे लहानपण जर पाहायला गेलं तर या सगळ्या माझ्या गुरूंनी, माझ्या आई वडिलांनी माझं लहानपण समृद्ध केलं. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात की त्यावेळेचे जे शिक्षक होते किंवा आई वडिलांनी जी मेहनत घेतली, तुमच्या मेहनतीसोबतच आई वडिलांची मेहनत आणि मग जसे गुरु मिळाले त्या सगळ्याचा हा परिणाम असतो. आणि मला त्यामुळे असं वाटतं की गुरु शिष्याचा रोल म्हणजे आई वडील असो किंवा शिक्षक, शाळेमध्ये शिक्षक हा पण गुरु असतो किंवा मग नंतर आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावरती गुरु भेटत जातात. तर हा गुरु शिष्याचं जे नातं आहे ते फार महत्वाचं आहे. आणि ती जी श्रद्धा आहे ती मला वाटतं कुठेतरी खूप महत्वाची आहे. आणि आजच्या काळात असं कुठे म्हणजे हा रोल बदलत चाललेला आहे असं दिसतंय. तर आता तुम्हाला या काळात म्हणजे काय वाटतं की आज म्हणजे
परिश्रम जरी घेतले तरी ते योग्य दिशेने जाण्यासाठी, किंवा आज असं होतं की क्लासला घातलंय, संपली जबाबदारी, असं एक भूमिका घेतली जाते. किंवा मग मेहनत जरी घेतलं तरी सुद्धा ती कुठपर्यंत मेहनत घ्यायची आहे हे लक्षात येत नाही. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की आपण असं सगळेच पालक असे असतात असं अजिबात नाहीये. अतिशय चांगले पालक सुद्धा आहेत, ज्यांना जीवन कळलेलं आहे, ज्यांना मुलांना कसं वाढवायचं हे कळलेलं आहे, असे सुद्धा आहेत. आणि काही बिचारे अनभिज्ञ आहेत. दोन्ही प्रकारचे पालक आहेत. पण काय होतं, जेव्हा स्पेशल टॅलेंट घेऊन आपलं मूल जन्माला येतं ना, तेव्हा आईवडिलांचा रोल हा फार अवघड असतो असं मला वाटतं. आणि माझं भाग्य की माझ्या आईवडिलांनाही तीच आवड होती आणि त्यांना लगेच कळलं आणि लगेच त्यांनी मला त्या मार्गाने नेलं. पण मला असं वाटतं की आजकाल जे जीवन एकंदर जसं झालंय गायत्री, की अतिशय उत्तम शाळेमध्ये पाठवणे, वेगवेगळ्या क्लासेसना पाठवणे आणि मुलांचं उत्तम करिअर होईल आणि ते की त्यांना मुलांना उत्तम उत्तम नोकऱ्या मिळतील, परदेशात जाऊन ते शिकू शकतील, मग परदेशात जाऊन सेटल होऊ शकतील, असं मला असं वाटतं कुठेतरी या दृष्टीने मुलांच्या जीवनाकडे पाहिलं जातं की त्यांच्या बुद्धीकडे. आणखीन म्हणजे अनेक वेळेला स्पोर्ट्स मध्ये पण लक्ष घालणारे आई वडील असतात, कलांमध्ये पण मुलांच्या लक्ष घालणारे आई वडील असतातच. पण मला असं वाटतं की कुठेतरी मुलांच्या मनाचा जो आहे ना, तो त्याचं मन समजून घेणारे आई वडील, आणखी मग त्याचं मन सुद्धा, त्याची टॅलेंट सुद्धा, बुद्धी, त्याचं शरीर, या सगळ्या गोष्टी नीट समजून घेणारे पालक हवेत. आणि प्रत्येक पालकाकडे अशी कशी बुद्धी असेल आणि म्हणजे आय डोंट एक्सपेक्ट दॅट फ्रॉम एव्हरी पेरेंट. मला असं वाटतं की म्हणून तर निसर्ग असं काही, लता मंगेशकर झाल्या कारण त्यांचे वडील दीनानाथजी होते आणि त्यांना एवढा स्ट्रगल करावा लागला लहानपणी. त्यांची भावंड आशाबाई, मीनाबाई, उषाताई आणि हृदयनाथजी होते. त्यांच्या आई माई मंगेशकर होत्या आणि जो सगळं काही त्यांचं जीवन घडत गेलं ना, त्या जीवनाचा सुद्धा केवढा तरी मोठा रोल आहे त्यांच्या घडण्यामध्ये. त्यांना आलेले वेळच्या वेळी आलेले प्रसंग, त्यांचे जीवनामध्ये त्यांना आलेले चॅलेंजेस आणि ते चॅलेंजेस पूर्ण करण्यासाठी त्यांनी केलेली धडपड, हे सुद्धा त्यांच्या टॅलेंट इतकंच महत्वाचं आहे. त्यांच्या आईचा रोलही तेवढाच महत्वाचा आहे, वडिलांचा रोलही तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की मुलांना घडवणं हा खूप मोठा विषय आहे. त्यासाठी मला असं वाटतं की आपल्याला एक वेगळी सिरीज करावी लागेल गायत्री. बरोबर आहे. कारण मी शिष्या होते, आता मी गुरु झाले, माझ्या शिष्यांना शिकवते. मी मुलगी होते, माझ्या आई वडिलांनी मला वाढवलं, आता मी आई झाले. असं ह्या सगळ्या रोल्स मधनं गेल्यावर जीवन इतकं सुंदर दिसायला लागतं. प्रत्येक क्षण आपण घालवलेला इतका सुंदर दिसायला लागतो तो. मग आपलं लहानपण आणि प्रत्येक प्रसंग जीवनातला, त्यावेळेला जो पाहिलेली दृष्टी आणि आताची दृष्टी यात खूप अंतर आहे. अच्छा, तुम्ही आता जीवन खूप सुंदर आहे असं म्हणालात, म्हणून मला एक असं तुम्हाला विचारावं असं वाटतं की संगीतातून ही जीवनाकडे पाहण्याची सुंदर दृष्टी मिळाली, किंवा असंही असू शकतं का की जीवनाकडे पाहण्याचा जर तुमचा सकारात्मक सुंदर दृष्टिकोन असेल तर त्याचा तुमच्या कलेवरती सुद्धा परिणाम होत जातो? दोन्ही झाले गायत्री. मला असं वाटतं की अंकलीकर ज्या घरातनं मी आले ते सगळे अत्यंत सकारात्मक दृष्टिकोन, अत्यंत आनंदी आणि दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होणारे, दुसऱ्यावर खूप प्रेम करणारे असं कुटुंब आहे माझं. त्यामुळे जे आपण करतोय त्याच्यात पूर्ण झोकून द्यायचं आणि पूर्ण प्रेमाने करायची ती गोष्ट. मला वाटतं ही सुद्धा एक टॅलेंटच आहे, ही एक क्वालिटीच आहे जी घेऊन तुम्हाला जन्मावं लागतं. त्या दृष्टीने मला असं वाटतं की ह्या माझ्या जीवन जगण्याच्या प्रेमामुळे मी गाणं अगदी मनापासून करू शकले. आणि जसं जसं नथिंग सक्सीड्स लाईक सक्सेस, बरोबर, त्यामुळे जसा जसा
सक्सेस मिळत गेला तसं अजून जीवन सुंदर वाटायला लागलं. कधी कधी कठीण प्रसंग आले तरी सुद्धा आपण त्यातून तरुण जाऊ हा आपला जो विश्वास आहे त्यामुळे ते परत जीवन सुंदरच दिसलं. अरे वा. आणि मग नंतर असं वाटलं की काही काही कठीण प्रसंग आले आणि ह्याच्यातून आपण बाहेर पडू नाही शकणार, पण हे आपण सहन करण्याची ताकद आपल्यात असू शकते, आपण आणू शकतो. आणि हा म्हणजे काही काही प्रश्नांना उत्तर मिळत नाहीत आयुष्यामध्ये. काही काही प्रसंग आपल्याला म्हणजे त्याच्यातून मार्ग मिळत नाही, पण ते केवळ भोगायचं आणि पुढे जायचं आणि परत पुढचा क्षण सुंदर असतो आणि तो आपण जगायचं. ते मागे जे झाले ते विसरून जायचं आणि पुढचा आता जसं प्रत्येक आवर्तनाचं असल्यासारखं आहे. एखादं आवर्तन असं होतं ना गायत्री की आपल्या मनासारखं बांधलं जात नाही. काही काही कारण काय शास्त्रीय संगीत हे एवढं डिमांडिंग आहे, इतकं डिमांड. तिथे तुमचा गळा, बुद्धी, मन सगळं पणाला लागलेलं असतं. तुमचा गळा अगदी उत्तम वाहत्या पाण्यासारखा चालला पाहिजे. जिथे मार्ग मिळेल तिथे तो जाऊ शकला पाहिजे. तुमची बुद्धी अत्यंत तरल पाहिजे आणि भाव तुमच्या गाण्यात पाहिजेच. आणि हे सगळं सांभाळून प्रत्येक आवर्तन तुमचं कधी कधी गळा कमी पडू शकतो, कधी तुम्हाला हवंय तो विचार डोक्यात येत नाही. असं ते आवर्तन असं होऊ शकतं की अगदी पूर्ण मनासारखं झालं नाहीये, पण ते आपल्याला विसरावं लागतं आवर्तन. आणि पुढचं आवर्तन आपल्या नव्या उमेदीने नव्या जोमाने आपल्याला गायचं असतं, मागचं विसरून. जीवनात आपण हेच तर शिकतो आवर्तनाकडून. माझ्या संगीताने मला काय सांगितलं, मागचं आवर्तन विसरायचं, पुढचा सूर लक्षात ठेव, पुढचं आवर्तन, पुढची मात्रा लक्षात घे, पुढचा क्षण म्हणजे हा क्षण महत्वाचा आहे, गेलेला जाऊ दे. बरोबर आहे. मला असं वाटतं त्यामुळे मला जीवन सुंदर वाटत होतं म्हणून मला गाणं करता आलं. गाणं सुंदर करता आल्यावर मला जीवन अजून सुंदर वाटायला लागलं. तुम्ही आता म्हणालात की सूर तेच असतात, काय काय म्हणजे ताल पण तोच असतो, पण जसं आपण अभिनयात म्हणतो की प्रत्येकाने एखादी भूमिका, आता नटसम्राट मधली भूमिका घेतली तर प्रत्येक अभिनेत्यांनी साकार केलेली नटसम्राट मधली भूमिका वेगळी असते. तसंच गाण्यामध्ये सुद्धा तोच राग असला तरी प्रत्येकाचा आविष्कार वेगळा असतो. तर हे जे गाण्यातले जे भाव, त्यातला जो मेन निर्माण करायचा असतो, तर हा भाव निर्माण करण्यामागे काय विचार असतो? प्रत्येकाचं गाणं वेगळं असणारच आहे, कारण का त्याचा गळा, त्याची बुद्धी, त्याचं मन, हे जे कॉम्बिनेशन आहे ना निसर्गाने निर्माण केलेलं, हे प्रत्येक व्यक्तीचं कॉम्बिनेशन हे वेगळं आहे. त्याला मिळालेला गळा, त्याला मिळालेली बुद्धी आणि मन, ह्याचं जे कॉम्बिनेशन आहे ना हे अजब आहे. प्रत्येक व्यक्ती हे एक अजब व्यक्तिमत्व आहे. हे एक म्हणजे एकमेवा द्वितीय तेच आहे त्याची कारण का असं दुसरं नाहीच आहे या जगामध्ये. आणि जे प्रसंग माझ्या जीवनात आलेले आहेत, ज्यामुळे मी घडलेली आहे, ते सुद्धा ऍड केलं तर खरंच खूपच अजब. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक रागाचा आविष्कार जर तो पाठांतरित नसेल तर प्रत्येकाचा वेगळा नक्कीच असेल. बहुतांशी आपण पाहतो ते आपण पाठांतरित गाणारे किंवा गुरुनी सिद्ध केलेली गायकी मुखोद्गत करून गाणारे जास्त आपल्याला मिळतात. म्हणजे स्वतःचा विचार किंवा चिंतन करणारे जे आहेत ते कमी पडतात. कमी पडतात नाही, ते तसे कमी असतात कलाकार की जे स्वतःचा विचार मांडू शकतात. घराणं असंच जन्माला आले ना. घराणं म्हणजे काय, सिद्ध झालेली गायकी. 2-3 पिढ्या तीच गायकी जेव्हा एका पिढीतून दुसऱ्या पिढीत, त्या पिढीतून तिसऱ्या पिढीत अशी जेव्हा चालत येते तेव्हा घराणं निर्माण होतं. आणि घराणं म्हणजे काय, एक विशिष्ट पद्धती ज्याने आपण राग प्रस्तुतीकरण करतो आणि ती पद्धती जेव्हा आपण संपूर्णपणे शिकून घेतो आणि त्याच पद्धतीने जेव्हा आपला राग गातो तेव्हा ते
गाणं आपलं घराणेदार गायकी होते. खरंय. आणि त्याच्यामध्ये शिस्त आली म्हणजे काय झालं की मनमानी नाही चालत. माझ्या मनाप्रमाणे मी नसते गात. घराणं जे सांगतं त्याप्रमाणे गाते. माझ्या गुरुनी सांगितलंय तसं मी गाते. त्यामुळे आपला स्वतंत्र विचार करणारे गायक निर्माण होणं हे परत अवघड ना. त्यामुळे आपण शास्त्रीय संगीत कितीही क्रिएटिव्ह स्पॉन्टेनियस तर डेफिनेटली आहे, पण एक शिस्तीने गायलं गेलेलंच आहे. त्यामुळे प्रत्येक राग वेगळा वेगळा केव्हा होईल, जेव्हा मी माझ्या विचारांनी गाईन तेव्हा तो वेगळा होईल. जर मी माझ्या गुरूंच्याच विचारांनी गायले तर तो गुरुपेक्षा वेगळा होणार नाही. थोडा वेगळा होईल. कशा की माझा आवाज थोडा वेगळा असेल. काही काही फार अवघड गोष्टी आहेत ज्या मला पेलत नाही आहेत, त्या मी बदलेन आणि माझ्याप्रमाणे करीन. असे थोडे थोडे बदल होतील. परंतु बहुतांशी हे गुरुचंच गाणं गायलं जाईल. पण एका रीतीने मला असं वाटतं की ही आपली मोठी परंपरा आहे. अनेक शतकांची परंपरा आहे शास्त्रीय संगीत, अभिजात संगीत ही. त्यामुळे ही परंपरा पुढे न्यायची असेल तर आपल्याला आपल्या गुरुंनी जे सांगितलेलं आहे ते टिकवणं हे प्रत्येक गायकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं. राईट. बरोबर आहे. बरोबर आहे. म्हणजे तो एक टप्पा झाल्यानंतर मग पुढे तुमचा विचार असू शकतो. बरोबर. पण मग आज खूप जण गायन क्षेत्राकडे वळत आहेत. म्हणजे स्पर्धा म्हटली तर तशी आता या क्षेत्रात खूप वाढत चाललेली आहे, किंवा अपेक्षा पण आता खूप वाढलेल्या आहेत. म्हणजे श्रोत्यांच्याही आणि स्वतःच्या कलाकाराच्या सुद्धा स्वतःकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत. मग या संगीत क्षेत्रामध्ये काही नवीन बदल किंवा काही प्रयोग करायचे असतील किंवा गाणं हे करिअर निवडायचं असेल तर काय विचार करावा लागेल? गाणं हे करिअर म्हणजे कुठल्या प्रकारचं गाणं तुम्हाला गायचंय, आधी ते तुम्हाला चित्रपट संगीत गायचंय का भावसंगीत गायचं आहे का शास्त्रीय संगीत गायचं आहे की तुम्हाला युट्यूबवर व्हायचं आहे, हे ठरवायला पाहिजे. आज या सोशल मीडियावर तुम्हाला गायचं असेल तर तुम्हाला 2 मिनिटाच्या वर काही गाता येत नाही, कारण लोकांचा अटेन्शन स्पॅनच नाहीये तेवढा. आज लोकांना इतका वेळच नाहीये. त्यामुळे तुम्हाला शास्त्रीय संगीत गायचं असेल तर आधी तुम्हाला ती टेम्परामेंट घेऊन जन्माला यावं लागेल. पहिली गोष्ट, एका स्केलमध्ये, एका सुरावटीमध्ये भूपाली राग तुम्हाला गायचंय, त्याच्यामध्ये 50 मिनिटं तुम्ही रमू शकताय का? आधी तुम्ही तानपुरा नुसता केवळ वाजवून 15 मिनिटं शांत बसू शकताय का? आधी ही पहिली टेस्ट. तुम्ही पास होता का पाहायचं. आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की शास्त्रीय संगीत हे खूप सिरियस संगीत आहे. आणि असं संगीत जगामध्ये दुसरं कुठलंही नाही. आणि जसं भारतीय संस्कृती आपली अशी संस्कृती कुठेही जगात मिळणार नाही, आणि संगीत हे त्याचाच एक भाग आहे. असं संगीत ते खरंच स्पिरिच्युअल संगीत आहे. म्हणजे जर त्याच्यामध्ये ह्या संगीतामध्ये आपल्या संपूर्ण अस्तित्वाचा विचार केला गेलेला आहे. मग आपलं आसन, आपला गळा, आपली बुद्धी, आपलं मन, आपली एकाग्रता, आपण समग्र होणं, आपलं मन, चित्त, सगळे लेवल्स ऑफ युअर ब्रेन, जे ब्रेन प्रोसेस असतो त्या संपूर्ण ब्रेनचा तिथे विचार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे जर तुम्हाला करायचं असेल ना तर त्या प्रकारची टेम्परामेंट तुमची असली पाहिजे. मला असं वाटतं की ती मुलं कळतातच की ह्यांना शास्त्रीय संगीत करायचंय, आणि ज्या मुलांना केवळ नुसतं नाव कमवायचं आहे, त्यांना फिल्म मध्ये गायचं आहे, आणि त्याच्यातलं म्हणजे ह्या गोष्टींकडे ज्यांचं लक्ष आहे ना, त्यांनी शास्त्रीय संगीतात न पडलेलंच बरं असं मला वाटतं आता. आणि शास्त्रीय संगीताच्या नावाने तुम्ही
शास्त्रीय संगीत शिकायला यायचं आणि तुम्हाला करायचंय दुसरंच, हा तर मला हे तर पसंतच नाहीये. आणि त्यांना असं वाटतं की थोडे वर्ष शास्त्रीय संगीत शिकतात आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात हे मुलं, आणि नंतर दुसरं काहीतरी म्हणजे करायला लागतात, लाईट म्युझिक आणखीन. आणि आपल्याला म्हणजे रागसंगीत गाणारे गायक म्हणून किंवा गायिका असं समज. मला वाटतं हे गाणं फार डेप्थ आहे. त्यामुळे तसं न करता एक मात्र आहे गायत्री, आज जीवन जगण्याचा जो झगडा आहे ना, तो 50 वर्षापूर्वी जो होता ना त्याच्यापेक्षा खूप वेगळा आहे झगडा. बरोबर आहे. त्यामुळे केवळ शास्त्रीय संगीत करून तुम्ही जीवन जगू शकाल का, हा प्रश्न आहे. त्यामुळे पूर्वी जसं होतं की राजा तरी गाणं करू शकतो, नाहीतर रंक तरी करू शकतो. मला वाटतं असाच आता दिवस तेच आलेले आहेत की जो खूप फायनान्शियली एकदम स्टेबल आहे तो रागसंगीत करू शकतो, आणि ज्याला कशाचीही फिकीर नाहीये तो करू शकतो. बरोबर आहे. पण ज्या मुलांनी पाहिले की त्याचा भाऊ आपला सॉफ्टवेअर इंजिनियर झालेला आहे, तो परदेशात गेलेला आहे आणि त्याचं जीवन एका गतीने चाललेलं आहे, आणि आपण रागसंगीत गाणारे आपलं जीवन, हे समजून घेणारी मुलं पाहिजेत. त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे आध्यात्मिक थोडी बैठक असणारी मुलं असली पाहिजेत. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला शास्त्रीय संगीतात यायचं असेल तर तुमचा त्याच्याकडे पाहण्याचा अप्रोच हा खरंच सिरियस पाहिजे. करेक्ट, सिरियस पाहिजे आणि पेशन्स पाहिजे. तो पेशन्स पाहिजे, ऑफकोर्स पेशन्स तर नक्कीच. चिकाटी पाहिजे, सातत्य पाहिजे, टॅलेंट पाहिजे, चिकाटी, सातत्य, आणि ती वृत्ती पाहिजे तुम्हाला, आणि आध्यात्मिक वृत्ती असली पाहिजे. म्हणजे प्रत्येक आणि कुठेतरी आता म्हणजे सगळे हे गुण अवघड वाटतात, आणि मुलांकडनं एवढं एक्सपेक्ट करणं सुद्धा मला कधी कधी गायत्री असं वाटतं की कसं काय करायचं. त्या मुलांना पण आपली काही स्वप्न असतात. प्रत्येक मुलांना वाटतं की मी परदेशी जाऊन स्थायिक व्हावं, माझी सगळी भावंड तिथे आहेत, आणि ज्या तऱ्हेने आता हल्ली मटेरियलिस्टिक वर्ल्ड झालेलं आहे त्याच्यामुळे बरोबर आहे. आणि ते सुद्धा त्यांच्या संस्कारावर आहे, ज्या तऱ्हेने ती वाढलीत मुलं त्याच्यावर आहे. त्याच्यात अनेक 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 गोष्टी आहेत. खरंय, बरोबर आहे. करिअर निवडताना फक्त तुमची आवड आणि तुमची इच्छा असून चालत नाही, बऱ्याच इतरही गोष्टींचा विचार करावा लागतो. म्हणजे सध्याच्या काळात असं म्हणता येईल की फार गरजेचं आहे. टॅलेंट आहे, ज्याला कळकळ आहे आणि ज्याची आध्यात्मिक वृत्ती आहे त्यांनी गाणं करावं. तुम्ही आता अध्यात्माचाच विषय काढलात म्हणून की संगीत आणि अध्यात्म याचा खूप जवळचा संबंध आहे असं म्हणतात, तर तुमचा अनुभव काय आहे या बाबतीत? नक्कीच, म्हणजे मोठ्या लोकांनी म्हटलंय म्हणजे असणारच गायत्री. पण मला असं वाटतं की संगीतामध्ये आपण जर त्याच्यात डुबलो अगदी तर देहभान हरपू शकतं, तहान भूक विसरू शकते, आपण त्याच्यात एकाग्र होऊ शकतो, आपल्याला त्याची तार लागू शकते, आपण 24 तास संगीताच्याच विचारात राहू शकतो. जसं आपण नामसाधना करताना आपण 24 तास आपण त्याच नामामध्येच रमू शकतो, तसंच संगीत. म्हणजे अशी अनुभूती येते जी नामसाधनेत येते ती तशी संगीतात नक्कीच. आणि परत सगुणातून निर्गुणाकडे जाणं जे आहे ते संगीतामध्ये, शास्त्रीय संगीतामध्ये शक्य आहे. की सगुण म्हणजे काय, एखाद्या रागाची शकल म्हणजे सगुण, आणि त्या सगुणातून आपण निर्गुणाकडे जायचं आहे. ती एक फ्रेम आहे.
बंदिश ही एक आकृती आहे, फ्रेम आहे. बंदिश ही आहे, राग ही एक आकृती, फ्रेम. बंदिश ही एक फ्रेम आहे. त्यात आपण त्यानंतर आवर्तन ही एक फ्रेम आहे, चौकट ज्याला म्हणतो. ह्या सगळ्या चौकटी आहेत आणि ह्या चौकटींच्या माध्यमातून आपल्याला चौकटींच्या पलीकडे जायचं आहे. त्या दृष्टीने मला असं वाटतं की हा सगुणाकडून निर्गुणाकडेचा प्रवासच आहे. कारण आपल्याला बंदिशीच्या चौकटीमधनं राग एक विशिष्ट दिसत असतो, रागाचं रूप. पण त्या चौकटीच्या पलीकडे जाऊन आपण रागाच्या सागरामध्ये, राग सागर जो आहे त्यामध्ये विहार करायचा आहे. आणि म्हणजे हे खरंच अबस्ट्रॅक्ट नक्कीच आहे. कारण का स्वरामधला भाव, रागातला भाव, लयीतला भाव, शब्दातला भाव ही अबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे. ही शब्दामध्ये आपण मांडू शकत नाही. आणि ते जितकं आपण करत जातो तितकं ते खोल आतमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत जातात, किंवा ती एक तंद्री लागणं जे म्हणतात, किंवा अनुभूती येते त्याची आपल्यालाच विसरून जातो. हो, कारण का बाकी ज्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत ना ब्रेनच्या बंद होतात ना. ते ब्रेन शांत होतं आणि जे आपल्याला करायचं आहे तिथे सगळं ते चैतन्य तिथेच ते जसा एखादा कारंजा, तर ते तिथे सगळं चैतन्य वापरलं जातं. मग तसंच होणार ना. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा आपण नाम घेत असतो तेव्हा जेव्हा मीतूपणाची भावना राहत नाही आणि जसं आपण एकरूप होतो तसं संगीत हे वेगळं न वाटता, म्हणजे हे मी माझ्यासाठी करतो आहे, कुणा श्रोत्यांसाठी किंवा कुणासाठी करत नाहीये, त्यातच माझ्या आनंदासाठी करतोय, ही जेव्हा अनुभूती असते तेव्हा मला असं वाटतं की जे परमेश्वराशी एकरूप होणे ती भावना यातनं व्यक्त होत असेल. हा, माझ्यासाठी ही फार फार सुरुवातीची पायरी झाली. मला म्हणजे माझ्यासाठी म्हणजे सुरुवातीला आपण गातो, आपल्याला छान वाटायला लागतं की मला माझं गाणं आवडतंय, पण ते पहिली पायरी आहे, ते आवडलंच पाहिजे. कारण सकारात्मकता ही आपल्या परफॉर्मन्स जो असतो किंवा आपलं सादरीकरण आहे त्याच्यामध्ये सकारात्मकता हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. 100% सकारात्मकता, 100. मग ती सकारात्मकता येण्यासाठी म्हणून जी तयारी आहे ना ती दांडगी आहे. कारण मी स्टेजवर बसल्यानंतर मला 100% पॉझिटिव्ह जर वाटायचं असेल तर तो केवळ तुमचा दृष्टिकोन असून चालत नाही. दृष्टिकोन केवळ पॉझिटिव्ह असणं हे फार वरवरचं झालं. केवळ नाही, तुम्ही पॉझिटिव्ह राहा. अरे पॉझिटिव्ह राहा ठीक आहे, ओके, पण मी रियाजच केला नसेल, माझा गळाच तयार नसेल, माझा रागच तयार नसेल, मी त्याला तर कसल्या डोंबलाचं पॉझिटिव्ह राहून चालणार आहे. पॉझिटिव्ह दृष्टिकोनाला, सकारात्मकतेला प्रचंड तुमच्या तयारीची जोड पाहिजे. म्हणजे तुम्ही तुमच्या मनामध्ये येईल तो विचार प्रगट करण्याची पात्रता असणारा आवाज पाहिजे तुम्हाला. तुम्ही जे तंत्र आहे ते शास्त्र, ते म्हणजे टेक्निक हे मास्टर्ड पाहिजे. तुम्ही शास्त्र संपूर्ण शिकलेलं असलं पाहिजे, त्याच्यामध्ये तुम्ही परफेक्ट पाहिजे. एकंदर रागाची आव जाव, ताल, आवर्तन, आलाप आणि त्याचं कसं बांधणं आहे, आर्किटेक्चर जे आहे त्याचं एकंदर, ह्याचा अभ्यास, आपल्या गळ्याचा अभ्यास, मन, बुद्धी, ह्या सगळ्याचा अभ्यास करून आपण त्याच्यात परफेक्ट असलं पाहिजे की मी जो विचार मनात येईल तो माझ्या गळ्यातनं येतोय अशी माझी. आणि ही सगळी माझी तयारी झाली की सकारात्मकता येणारच. त्यामुळे सकारात्मकतेच्या मागे एवढा मोठा प्रवास आहे. तो प्रवास करून आपण सादरीकरण करणं हे खूप मला महत्वाचं वाटतं. तयारी झाली असेल तरच कॉन्फिडन्स जो येतो, त्या तयारीनंतरचा तो मला वाटतं सकारात्मकता असं म्हणायचं आहे का तुम्हाला? हा, हो. नाहीतर उगाच कॉन्फिडन्स, फार कॉन्फिडेंटली गा. पण नुसतंच कॉन्फिडंटली गाणे, तुला ते गाणं उत्तम आलेलं असलं पाहिजे ना.
हं. अर्थात प्रत्येकाची पात्रता वेगळी असते. प्रत्येक जण तितक्या परफेक्टली गाऊही शकत नाही आणि प्रत्येकाच्या पंखातली ताकद वेगळी असते. हं. त्यामुळे आपल्याला किती टॅलेंट दिली आहे, आपण किती उडू शकू, ह्याचा एक अंदाज प्रत्येक माणसाला जीवनात आलेला असला की आपल्याला सुख, समाधान, शांती मिळण्याचे चान्सेस वाढतात. हं. आणि आपण जे सत्य आहे ते ऍक्सेप्ट करू शकतो की नाही, मी काही मोठी गायिका होऊ शकणार नाही, परंतु मी एक चांगली शिक्षिका होऊ शकेन. मी उत्तम या गोष्टींचा चांगला अभ्यास करू शकते आणि हे जे मला कळलेलं आहे ते मी मुलांना छान शिकवू शकते. हे एकदा कळलं की आपला प्रवास सोपा होतो. हं. बरोबर आहे. त्यामुळे आपल्याला आपण अज्ञानामध्ये मी कोणीतरी मोठी गायिका होणार आहे असा प्रवास सुरू करायचा तेवढी टॅलेंट नसताना, हं. मग ती एक प्रकारची रिस्क होते. हं. आपल्याला ओळखता आलं पाहिजे तेवढं. पण ते आपल्याला अनेक वेळा असं होतं, आपण लहान असतो आणि आपल्या आई वडील जर इतके प्रगल्भ नसतील, त्यांचा पण मोठा रोल आहे. जसं गायत्री तुला मगाशी म्हटलं तसं हं. आई वडील पण त्यांचाही रोल खूपच मोठा आहे. त्यांनी पण पाहिलं पाहिजे की किती पात्रता आहे आपल्या मुलामध्ये. हं. समजा त्यांच्याकडे नसेल तर त्यांनी चांगल्या मोठ्या गुरुकडे न्यावं आणि त्यांना विचारावं की ह्याला काही गती आहे का. बरोबर आहे. हां. आणि मग कसं की जीवन सोपं होतं. मग ज्या विषयामध्ये तुम्हाला रस आहे, टॅलेंट आहे, ते तुम्ही करू शकता. कारण केवळ आवड असणं हे उपयोगाचं नाही आहे. हा, म्हणजे मग स्पिरिच्युअलिटीच येते सगळीकडे आता. हां. तू विचार करायला लागलीस ना, आपण जितका सखोल विचार करायला लागू तसं मी जसं म्हटलं की माइंड हं. हे मुलाचं कुठे असलं पाहिजे, तो त्याचे जे फिलिंग्ज आहेत ते तो कसे हँडल करतो आहे आणि त्याला एक चॅनलाइज करणं हे सुद्धा आईवडिलांचं कर्तव्य आहेच ना. हं. की त्याला मुलाला राग येतोय, त्याला खेद वाटतोय, त्याला चांगलं गायचं होतं पण त्याला गाता आलं नाही, हं. तर त्याच्या इमोशन्सचं काय करायचं. मग तो त्याला का गाता आलं नाही हे त्याला कळलं पाहिजे आणि त्याने ऍक्सेप्ट केलं पाहिजे की आयदर मी तयारी केली नव्हती और टॅलेंट नाही, व्हॉट एव्हर द रियालिटी, हं. हं. ते ऍक्सेप्ट करणं. हं. म्हणजे इथे जसं मी म्हटलं तसं आध्यात्मिक बैठक हवी आणि इमोशन्स हं. त्याचा म्हणजे आई वडिलांना कळलं पाहिजे की मुलांच्या इमोशन्सचं काय करायचं मुलांनी. हं. त्यांनी मला असं वाटतं प्रगल्भता येईल. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे प्रत्येकालाच प्रत्येक जण तानसेनच असेल नाही असं सांगता येत नाही. काही जण म्हणजे संगीत शिकून कानसेन पण होऊ शकतात किंवा काही जण करू शकतात, शिक्षक होऊ शकतात, उत्तम गुरु होऊ शकतात, अप्लाइड आर्ट्स आहे, म्युझिक डिरेक्टर होऊ शकतात. बरोबर. खूप आता तर खूप गोष्टी करू शकतात. तुम्ही आता म्हणालात तसं हे प्रकार तर आहेतच, पण तुम्ही स्वतःही खूप प्रकार गाता. म्हणजे शास्त्रीय संगीत, उपशास्त्रीय संगीत, सुगम संगीत किंवा गझल असेल, सिनेसंगीत असेल, तर हे गाताना काय तारतम्य ठेवावं लागतं? काही बदल करावे लागतात का? कारण शास्त्रीय संगीताची बैठक असते आणि जेव्हा सिनेमात गायचं असतं किंवा एखाद्या कॉन्सर्टमध्ये समोरून समजा त्यांनी काही सुगम संगीत किंवा गझल गायला सांगितली, तर अशा वेळेस काय बदल करावे लागतात? शब्दप्रधानता ही तर मुख्य आहेच. म्हणजे शास्त्रीय संगीत स्वरप्रधान आणि सुगम संगीत आणि बाकी इतर प्रकार जे आहेत, चित्रपटातली गाणी, ही शब्दप्रधानता ही तर आहेच. पण मी तुला सांगेन की मी क्लासिकल आपल्या रागसंगीतामधले बंदिश सुद्धा त्यातले शब्द छानच म्हणायचे असं माझ्या गुरुजींनी नेहमी सांगितलेलं होतं. की शास्त्रीय म्हणजे काही फार सुंदर म्हणायचे की बंदिश म्हणजे काही टिश्यू पेपर नाही आहे की म्हटली आणि फेकून दिली. बंदिश ही कशी आहे की ती तुम्हाला त्यातले शब्द, त्याचे जे फोनेटिक्स आहे, आ, ई, ओ, उ,
हे आणि इतकी सुंदर अक्षरं त्यातली, आणि म्हणजे हे जे स्वर आहेत ना, अ आ इ ई हे जे हे हे किती सुंदर आहे, त्याच्यासाठी ती बंदिश आहे. आणि आवाज हा प्रत्येक म्हणजे आ आ आता असेल ए री आज भैलवा आ आ आता हे एरी आज भैलवा वा. सुखवा मोरे जिया की सुन. आता जर हे वा. हे जे शब्द आहेत हे वेगळा वेगळा साऊंड निर्माण करतायत. मला असं वाटतं आपण शास्त्रीय संगीत किंवा कुठलंही संगीत म्हणजे काय करतो, साऊंड निर्माण करतो. आणि तो साऊंड दुसऱ्याच्या मनाला भिडतोय का, हा प्रश्न. दुसऱ्याला एंगेज करणारा, दुसऱ्याच्या मनाला भिडणारा, दुसऱ्याला देहभान विसरवू शकणारा असा आपण साऊंड निर्माण करू शकतोय का इन द फर्स्ट प्लेस. मग आपण हा साऊंड, ह्या अनेक साऊंडचा एकत्रित म्हणजे राग असतो, बरोबर. हे अनेक नाद स्वर हे आणि त्याचा राग बनतो, आणि मग तिथं ताल येतो, आवर्तन बनतं, आणि हा सगळा साऊंडच आहे ना. तिथे तबल्याचा साऊंड, सारंगीचा साऊंड, हार्मोनियमचा साऊंड, आणि हा एकत्रितपणे आपण जो राग या माध्यमातनं हा साऊंड जेव्हा पोचवतो तेव्हा समोरच्या मनावर, बुद्धीवर तो काय परिणाम करतो, हाच तर सगळा प्रवास आहे, नाही का. वा वा. मग मग त्या साऊंड मध्ये जेव्हा आपण अक्षर वापरतो, जेव्हा बंदिशीतले शब्द वापरतो, जे भावप्रवाही आहेतच, अर्थप्रवाही आहेतच, तेव्हा एक नक्कीच वेगळं डायमेन्शन आपल्याला मिळतं. त्याच्यामुळे ते आपल्याला, ते जितके आपण चांगले म्हणू शब्द तेवढं आपलं रागसंगीतही सुंदर होणार आहे. आणि मग तू जो प्रश्न विचारलास की चित्रपट संगीतामध्ये काय वेगळं करावं लागतं, तर मी स्वतः बंदिशी पण नीट म्हटलेले आहेत पहिल्यापासून. कधीही मी बंदिशी चे शब्द असे मफल्ड म्हटलेले नाहीयेत. त्याच्यामुळे मला चित्रपट संगीत गाताना कधी त्रासच झाला नाही. कारण ते शब्द त्याच्यावर लक्ष देऊन, आणि शब्द आणि स्वर हे दोन्ही अगदी हातात हात घालून जाणार आहे. एखाद्या चित्रपट संगीताचं जर काही ओळी ऐकायला मिळाल्या तर. घर नाही हमरे श्याम, घर नाही हमरे श्याम, घर नाही हमरे श्याम, वो जाके परदेस बिराजे, सुना हमरा धाम, घर नाही हमरे श्याम, घर नाही हमरे श्याम, घर नाही हमरे श्याम. वा. आता घर नाही हमरे श्याम हे शब्द म्हणायची एक सवय लागते ना, आणि त्या शब्दांमध्ये येणारा भाव, कारण का चित्रपटामध्ये चाललेल्या दृश्याशी निगडीत असे भाव त्या गाण्यामध्ये असतात, आणि ते त्याच्यातनं प्रगट झाले. हे बा सुरावटीमधनं सुद्धा भाव निर्मिती होतच असते, केवळ सुरावटीमध्ये. म्हणजे आ
त्याला मी आकारात म्हटली. हम्म. पण ती सुरावट आकारामध्ये गाताना भावनिर्मिती कशी करायची हम्म. हे मला कळलेलं आहे. हम्म. हम्म. हे प्रत्येकालाच कळलेलं असेल असं नाही. अशा माणसाला शब्द लागतात. हम्म. हम्म. शब्दांचा रोल काय आहे गाण्यामध्ये, हा एक नेहमी प्रश्न विचारला जातो, हा. नाही का? हा. एक तर मी म्हटलं तसं साऊंडला वेगळा शेप निर्माण होतो. हम्म. आकार, इकार, ओकार, हा, कधी कंठ, कधी ओष्ठ, कधी जिभ, हा, बरोबर आहे. हे वेगळे शेप निर्माण होतात. आणि भाव निर्मिती जी आहे ना, केवळ आकारात करणं हे खूप अवघड आहे. हम्म. मग आपल्याला कसं पूर्वी आपण नोमतोम करत होतो. नोमतोम करणं म्हणजे परत काय, साऊंड मध्ये व्हेरिएशन. हम्म. नोमतोम जेव्हा ध्रुपदीय करत होते, साऊंड मध्ये व्हेरिएशन होतं, त्याच्यात लय निर्माण होत होती हम्म. वेगळी. हा, लय हा सुद्धा एक पार्ट आहे आपण जेव्हा शब्द वापरतो. हम्म. पण मला असं वाटतं की म्हणून शब्द हा इम्पॉर्टंट एलिमेंट येतो, कारण तिथे आपल्याला भाव आपल्याला प्रगट करणं सोपं होतं. की सैया नाही आहे असं म्हटलं तर तो गाणारा जो आहे त्याला सैया नाही आहे म्हणजे काय वाटतं. हम्म. सैया जर आला नाही तर जे वाटतं हम्म. त्याचा अनुभव असतो. हम्म. त्याच्यामुळे तो सैया नाही आहे ही ओळ म्हणताना तसा भाव येण्याचे चान्सेस वाढतात. येतीलच असं नाहीये. हा, हम्म. हम्म. सैया नाही आहे म्हणताना भाव न आलेले अनेक गायक मी ऐकलेले आहेत. हम्म. असं काही जरुरी नाहीये, बरोबर आहे. पण चान्सेस वाढतात. हम्म. आणि जर आपण इथे टॅलेंटेड लोकांचं जर बोलतोय तर त्याचं तर नक्कीच होणार त्या भाव निर्मिती. पण सैया नाही आहे नी ऑडियन्सला पण तो भाव लवकर समजतो. हम्म. कारण त्याची पण प्रगल्भता पाहायला पाहिजे आपल्याला इथे हम्म. ऐकणाऱ्याची. हम्म. हम्म. बरोबर आहे. म्हणून ते मला असं वाटतं की ते जास्त श्रोत्यांपर्यंत लवकर पोहोचतं. सिनेसंगीत असेल किंवा त्याचे शब्द आहेत. नाही, एकतर सिनेसंगीत हे कॉम्पॅक्ट आहे, हम्म. 5 मिनिटात संपतं. आणि त्याचं जे गाणं आपला राग संगीत कसे उलगडत जातो तो हम्म. एका स्लो विलंबित टेम्पो मधनं फास्ट टेम्पो पर्यंत अत्यंत अप्रतिम डिझाईन आहे आपलं. इतकं स्लो खर्जामध्ये सुरू होतं, विलंबित लयीमध्ये सुरू होतं आणि मग नंतर विलंबित ताल इंट्रोड्यूस होतो. मग त्याची लय हळूहळू वाढायला लागते. आपल्या स्वराकृतींची लय हळूहळू वाढायला लागते आणि ती वाढता वाढता आपण कधी खर्जातनं आपण तारसप्तकात बेमालूमपणे जातो तेव्हा तालाची लय वाढते. मग त्या विलंबिताची कधी आपली साधारण मध्यलय होते आणि मग इथे स्वराकृती आलापातनं हळूहळू आपण बोल आलाप करता करता तानेमध्ये जातो. फास्ट तान, एकीकडे तान फास्ट होते, बंदिश फास्ट होते, तालाची लय फास्ट होते आणि आपण खर्जामधनं तार सप्तकामध्ये अतितारमध्ये पोचलेलो असतो. आणि हा जो प्रवास आहे ना, काय सुंदर प्रवास आहे गायत्री. बरोबर आहे. हळूहळू उलगडत जाणारं सौंदर्य. हे काय डिझाईन आहे सांग. बरोबर आहे. हे आपल्याला कुठे जगात आहे का दुसरं असं नाही. आणि काय आपण जाऊ द्यायचं. आपल्या सगळ्यांचा हा, मला असं वाटतं की आपली सगळ्यांची ही जबाबदारी आहे हे डिझाईन पुढच्या अनेक पिढ्यांना पास ऑन करणं. आणि चित्रपट संगीत हे खूप वेगळं आहे त्याचं डिझाईन. त्याच्यामध्ये आपण 3 मिनिटामध्ये आपल्याला अत्यंत अट्रॅक्टिव्ह असं एक गाणं आपल्याला प्रस्तुत करायचंय. तिथे आपल्याला कंटाळा आला नाही पाहिजे. प्रत्येक क्षण हा तो उत्कट असला पाहिजे. आणि चित्रपटात अर्थात तुमच्या स्टोरीशी निगडीत आणि तो जो मूड आहे त्या बाकी अनेक गोष्टी येतात. शब्दांची गेयत आहे आणि आता तर आपण पाहतो किती वेगळ्या तऱ्हेचे शब्द. आता तर इंग्रजी शब्द असतात, कधी काय अजून कुठल्या भाषांमधले असतात आणि 12 स्वरांमध्ये इतकी गेली अनेक दशकं वेगवेगळी चित्रपट गीतं देणं हे काय सोपं नाहीये. खरंय. की कुठे ना
ते तुम्ही, कारण का शेवटी सूर तर 12च आहेत. हम्म. आणि त्यामुळे त्यातनं तुम्ही किती मेलडी निर्माण कराल, किती साऊंड वेगळे वेगळे देणार, हे सगळं सगळं कसं आणणार त्याच्यात सुद्धा किती नाविन्य. प्रकारचे डिझाईन्स निर्माण करताना सुद्धा त्या 12 स्वरातच करायची आहेत. खरे. हम्म. बरोबर आहे. पण एकंदर संगीत हा इतका सुंदर विषय परमेश्वरांनी मला दिल्याबद्दल खरंच म्हणजे मला इतका आनंद दिलाय परमेश्वरांनी. हम्म. आणि ह्या संगीताच्या चष्म्यातून मला जीवन जगण्याला जगता आलं, हे खूप सुंदर होतं. कारण म्हणजे जीवनाचं डिझाईन आणि आपल्या रागसंगीताचं डिझाईन सगळं म्हणजे तसंच आहे. पाहायला गेलं तर सगळं सगळं सारखंच वाटायला लागतं. म्हणजे एखादा रागसंगीत, आपण जेव्हा एखादा राग प्रस्तुत करतो आणि चित्रपट पाहतो, चित्रपट आणि राग हा सारखाच आहे. तिथे पण चित्रपटामध्ये वेगळी वेगळी पात्र आहेत, आपल्याकडे वेगळे वेगळे स्वर आहेत. तिथे वेगळे वेगळ्या तिकडे सुद्धा वेगळ्या वेगळ्या भावना आहेत. कधी एखादा सॅड प्रसंग येतो, कधी एखादा स्लो प्रसंग येतो, कधी फास्ट येतो, शेवटी क्लायमॅक्स असतो. जसं आपल्या आवर्तनामध्ये शेवटी क्लायमॅक्स आणि आपण समेवर येतो. आणि चित्रपटाची पण नंतर लय वाढत जाते, मग क्लायमॅक्स येऊन चित्रपट संपतो. मला असं वाटतं राग प्रस्तुती ही एक गोष्ट सांगणंच आहे. यमन रागाची गोष्ट मी सांगते आहे. यमन मधली पात्र, यमन मधल्या त्यांच्यामध्ये असलेला संवाद, त्या स्वरांमधला संवाद, त्यातल्या भावना, यमनच्या भावना ह्या मी पोचवते. हो 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 हो. म्हणजे एक चित्रपट किंवा नाटकच, म्हणजे शास्त्रीय संगीत म्हणजे दुसरं काही नाही, नाट्य निर्माण करणं. खरंय खरंय. म्हणजे कधी खूप टेन्शन निर्माण करणं, कधी रिलॅक्स्ड वाटणं. आपण तीव्र मध्यम लावतो तेव्हा आधी अगदी उत्कट आणि इंटेन्स वाटतं, आणि कधी पंचम लावला की एकदम शांत वाटतं, शुद्ध गंधार लावला की शांत वाटतं. आणि त्या स्वराची अशी कॉम्बिनेशन आहेत. लहानपणी मला असं वाटायचं की काय हा रस बीस काय हे लिहिलेला असतो, कसला रस असतो का असा. पण नवरसांची निर्मिती होऊ शकते त्यातनं. पण मग आता असं लक्षात येतं की अरे, प्रत्येक स्वर आपण षड्जाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जेव्हा पाहतो, आता लक्षात येतं की प्रत्येक स्वराला भाव आहे की, प्रत्येक स्वर काहीतरी सांगतोय. दोन स्वरांची कॉम्बिनेशन काहीतरी सांगतात, त्याच्यामध्ये भाव आहे हे लक्षात येतं. आणि प्रत्येक दिवशी असं वाटतं की खरंच कालपर्यंत काहीच कळत नव्हतं, आज कळलंय असं वाटतं. आणि उद्या लक्षात येतं की काल कळलं नव्हतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे कळणं न कळणं हा जो प्रवास कधी न संपणार आहे. खूप मोठा प्रवास आहे. हो. तुम्ही आता म्हणालात तसं की संगीताचं करिअर जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला अनेक आव्हानांना किंवा अडचणींना तोंड द्यावं लागतं. तर अशी काही अडचणींना तोंड दिलंय किंवा अशी एकदम ऐनवेळी काही गायची वेळ आली आणि काही अडचण आलंय, आव्हान आलंय, असं काही झालं का कधी? किंवा काही अशी गमतीशीर आठवण आहे का की आता तुम्ही शास्त्रीय संगीत गाणारे म्हणून गेलात कुठे, पण तुम्हाला फक्त कुणी शास्त्रीय संगीतातले माहितगार नाहीयेत आणि पटकन कुणीतरी म्हटलं की हे गा, किंवा तरणा फक्त गाऊन दाखवा, बंदिश फक्त गाऊन दाखवा, किंवा एवढ्या वेळात या रागाची प्रस्तुती करा, अशी काही उदाहरणं झाली आहेत का? नाही, अनेक वेळेला असं झालेलं आहे, अनेक वेळेला. म्हणजे चॅलेंजिंग तर झालंच. पहिल्यांदा मला जेव्हा सवाई गंधर्वमध्ये गायचं होतं तेव्हा मला अण्णांनी, भीमसेनजींनी सांगितलं होतं की 9 वाजता माझी वेळ येईल, आणि 9 वाजता येणार त्या दृष्टीने मी माझा राग तयार करून गेले होते. नंद राग मी गाणार होते. आणि तेव्हा मी 20 वर्षाची होते. मला इतके खूप काही राग येत नव्हते, आणि मी त्यामुळे मी जे मला 4-5 राग येत होते ते मी तयार करून गेलेले होते. पण नंदची मी खास करून तयारी केलेली होती की 9 वाजताची वेळ जायचं. नंतर काय झालं, 9 वाजता मला, म्हणजे 8 वाजता त्यांचा फोन आला की जरा लेट चाललेलं आहे सगळं, तर तुमचं आता 10 वाजता आहे गाणं. आणि 10 वाजता मग नंदाची वेळ गेलेली होती. मग थोड्या वेळाने परत कळलं नाही 12 वाजता आहे, मग 1 वाजता आहे. शेवटी माझं गाणं 2 वाजता
हो 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 आहे बापरे. मध्यरात्री. आणि तोपर्यंत मी जे ठरवत होते राग मनामध्ये ते कोण कोण गात होते. बागेश्री कोणीतरी गाऊन गेलं, रागेश्री कोणीतरी गाऊन गेलं, मालखाऊस कोणीतरी गायलं. आता अरे. मला 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 गाण्यासाठी राग कमी कमी उरले ना. हम्म. आणि त्याची मी एवढी जोरात तयारीही केली नव्हती गायत्री. त्यामुळे मला मग 2 वाजता मग मी पटकन जोकंस राग मनात तयार करायला सुरुवात केली. आणि परमेश्वर कृपेने तो राग छान झाला तिथे. आणि मला असं वाटतं की शेवटी तिथली इतकं सिद्ध ते स्टेज आहे की इतके मोठे मोठे लोक तिथे गाऊन गेलेले आहेत. आणि मन एकाग्र व्हायला तिथे बसल्यानंतर खूपच मदत झाली. म्हणजे इतके हजारो लोक समोर बसलेले असून सुद्धा मला एकाग्र होऊन माझं जे उत्तम गाणं आहे ते मला प्रस्तुत करता आलं. मला असं वाटतं हे परमेश्वरी कृपेशिवाय होऊ शकत नाही. नक्कीच नक्कीच परमेश्वरी कृपा आणि रियाज तुमचा हा म्हणजे रियाज सुद्धा करता येणं ह्याच्यासाठी सुद्धा परमेश्वरी कृपाच लागते. बरोबर. म्हणजे निसर्गाचं काहीतरी तुम्ही घेऊन यावं लागतं. आणि असाच दुसरा चॅलेंज म्हणजे गोव्याला माझं गाणं होतं. आणि मध्यरात्री मी गाणं सुरू केलं. 1 राग झाल्यानंतर जोरात पाऊस पडायला लागला. ओपन एअर कॉन्सर्ट. स्टेज काही ओपन नव्हतं. हा माझ्यावरती त्यांनी असं एक हे केलेलं होतं, छत होतं मला, परंतु ऑडियन्सला नव्हतं. आणि पाऊस पडायला लागला. मग मी दुसरा राग सुरू केला आणि मी सगळ्यांना म्हटलं की नाही आता मी गात नाही, कारण एवढा पाऊस असा खूप जोरात नव्हता, असा रिमझिम. तर मी म्हटलं मी आता थांबू का, म्हणजे थांबतेच असं म्हटलं. तर गोव्याचे लोक पहा काय श्रोते आहेत. ते म्हणाले नाही 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 तुम्ही गाणं चालू ठेवा, छान चाललेलं आहे, इथे आपण नको थांबूया, तुम्ही गात राहा, आम्ही काही नाही म्हणे भिजतो, स्वरातही भिजतो, पावसातही भिजतो आणि छान ऐकतो. आणि अशी ती मैफल चालू राहिली. त्यामुळे तो एक प्रसंग माझ्या अगदी मनामध्ये छान जागा त्यांनी व्यापलेली आहे. त्यामुळे असे अनेक अनेक चॅलेंजेस. कित्येक वेळेला असा ऑडियन्स परदेशामध्ये की जिथे कोणालाही शास्त्रीय संगीत माहीत नाही आहे, कधी त्यांनी ऐकलेलं नाही आहे, अशा लोकांसमोर आपलं गाणं पेश करणं, त्यांना त्याच्यात एंगेज करणं, त्याच्यात इंटरेस्ट वाटेल असं आपण प्रस्तुत करणं, हे चॅलेंजेस तर अनेक वेळेला घेतले गेलेले आहेत. आणि मला असं वाटतं हे चॅलेंजेस खूप काही शिकवतात, खूप शिकवतात. त्यामुळे एकंदर प्रवास असा सुंदर होतो या सगळ्या चॅलेंजेसमुळे सुद्धा. आणि त्या चॅलेंजेसमुळे म्हणजे परत आपण त्या आव्हानांना तोंड देता देता आपली पण तितकी तयारी वाढत जाते. म्हणजे तेव्हा आपल्याला अंदाज पण आपला येत जातो. अगदी खरंय, आपला अंदाज येतो, हे तू छान म्हणालीस. मला असं वाटतं की जितकं जग आपल्या बाहेर आहे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं जग आपल्या आत आहे. आणि त्या जगाशी आपली ओळख होणं, त्या जगामध्ये रममाण होणं, मला असं वाटतं की हा प्रवास, आपला आतला प्रवास जो आहे ना, तो पण खूप महत्वाचा आहे. आणि तो शास्त्रीय संगीतामुळे सुकर होतो. म्हणूनच मला असं वाटतं की जे आपल्या आजच्या मुलाखतीचा जो विषय आहे की संगीतातून उलगडत जाणारं अंतरंग, तर हे खरंच म्हणजे तुमच्या अनुभवाशी मिळतं जुळतं आहे. हो. तुम्हाला राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे, तर त्याच्यामध्ये संहिता या चित्रपटातलं गाणं तुम्ही राष्ट्रपतींच्या समोर म्हणजे प्रणव मुखर्जींच्या समोर सादर केलं. तुम्हाला ती संधी मिळाली तर एक त्यातले 2 कडवी ऐकायला मिळाली. आणि दुसरं मी माझ्या आवडीचं गाणं गाण्याची तुम्हाला विनंती करते की मी राधिका आणि संहिता मधलं माझं गाणं म्हणजे पलके नमूंदो. पलके नमूंदो नमूंदो सजनवा
पल के नमो दो सजनवा, ओ मोरे सजनवा रे, मोरे सजनवा, पल के नमो दो। मी राधिका या गाण्याबद्दल मी एक सांगेन की मला असं वाटतं की हे गाणं इतकं उत्तम का झालंय, इतकं फारच उत्तम दर्जाचं का झालंय याचं कारण अप्रतिम संगीत श्रीधरजींचं, आणि ते असं संगीत की त्यांनी माझ्या ज्या क्वालिटीज आहेत त्या संपूर्ण सगळ्या लक्षात घेऊन त्यांनी ती चाल केलेली आहे की मी एखादी बंदिश कशी गाईन अशी त्यांनी इतकी सुंदर अट्रॅक्टिव्ह बंदिश करून मला दिलेली आहे. मी राधिका हे गाणं हे एखाद्या बंदिशीसारखंच आहे, पण त्याच्यामध्ये परत सुंदर शब्द आणि नितीन आखव्यांचे, आणि काय सुंदर चाल आहे, त्याची जी लय आहे, त्याच्या अंतऱ्याची जी लय आहे, अंतऱ्याची जी चाल आहे, आणि शेवटी रा 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 ही दैवत जो त्यांनी त्या मधुकंसमध्ये आणलेला आहे. मला असं वाटतं ही इतकी सुंदर चाल श्रीधरजींनी केलेली आहे आणि मला डोळ्यासमोर ठेवलं होतं. दॅट वॉज अन ऍडव्हान्टेज. त्यामुळे हे गाणं इतकं सुंदर झालंय. आणि परत ते गाताना मी सुद्धा स्वतःला विसरून मी म्हणजे प्रत्येक वेळेला मला आठवतं की आम्ही जेव्हा रेकॉर्डिंगला 2-3 वेळेला वेगळ्या वेगळ्या वेळी रेकॉर्डिंग झालं ते, तर अशा बेमालूमपणे काही नवीन जागा यायच्या, मला सुद्धा त्या सरप्राइझिंग असायच्या जागा. अरे ही जागा तर मी काही रियाज केलेला नाही ह्या जागेचा आणि ती एकदम कशी आली. त्यामुळे अशा इतक्या बेमालूमपणे अशा जागा सुंदर सुंदर आल्या आहेत. मला असं वाटतं की त्यामुळे ते गाणं इतकं सुंदर झालेलं आहे. म्हणते मी 2 ओळी. मी राधिका, मी प्रेमिका, घनश्याम वनश्याम, प्राण सखा घनश्याम, रंगले जयाचे रंगी राधिका, राधिका, मी प्रेमिका. वा, डोळे मिटून ऐकावं आणि त्या सुरांमध्ये पूर्ण चिंब भिजून जावं. म्हणजे कितीही म्हटलं तरी असं वाटतं की या गप्पा संपूच नाहीत आणि तुमचं गाणं ऐकत राहावं. पण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. तर त्यामुळे एक शेवटचा प्रश्न की तुम्ही आजपर्यंत जे यश मिळवलं त्या यशाची गुरुकिल्ली काय सांगाल? निसर्ग. मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापले पंख चाचपडून पाहावेत. किती ताकद आहे आपल्या पंखांमध्ये, आपल्याला कुठल्या गोष्टीची आवड आहे, आपण कुठली गोष्ट करू शकतो, त्या दृष्टीने आपल्याला वातावरण कसं आहे, एकंदर किती सुविधा आपल्याला मिळू शकतात, ह्या सगळ्याचा एक अंदाज घेऊन आणि त्यांनी प्रत्येकाने आपल्या मनाची, आपल्या भावनांची काळजी घेतली पाहिजे. आज मला असं वाटतं की पुढची पिढी आहे त्यांनी खूप प्रेम करणं शिकलं पाहिजे. आणि बाकी जे आपले हे षड्रिपू आहेत ना, त्या षड्रिपूंचं काय करायचं. आपल्याला आपण शेवटी माणसं आहोत, आपल्याला भावना ह्या म्हणजे आपल्याला मोह वाटणार आहे, आपल्याला जलसी वाटणार आहे, आपल्याला कधी आपण सॅड आपण होणार आहोत. पण तसं झाल्यावर त्या इमोशनचं काय करायचं आहे. मला असं वाटतं की हे आता मुलांनी खरं तर त्याचा विचार केला पाहिजे. कारण का आपण सगळ्यांना मुलांना एक यशाच्या मार्गावर अशी
त्यांना असं पिटाळून लावलेलं आहे की सगळ्यांना, पण ते यश त्यांना हवं तसं जर मिळालं नाही तर काय करायचं आपण? याचा अर्थ त्यांच्यात नकारात्मकता आणा असं नाहीये. मग तिथे आध्यात्मिकता पाहिजे. आपण जर त्यांना असं सांगितलं नाही नाही यश नाही मिळालं तर ठीक आहे म्हटलं तर मुलं तेवढा कष्ट करणार नाहीत ना. सो इट्स अ डिफिकल्ट सिच्युएशन. पण मला असं वाटतं की मुख्य आपल्या इमोशन्सना नीट कंट्रोल करता येणं, कंट्रोल आणि चॅनलाइज करता येणं मला महत्वाचं वाटतं. आणखीन जर गाण्याची मी जसं सांगितलं तशी आपली पात्रता, आपण काय करू शकतो, आपली तळमळ, हे सगळं पाहून ते गणित मांडून मग पाहायचं की आपण काय करणं उत्तम आहे. आणि एकदा गाणं तुम्ही शिकायला लागलात, उत्तम गुरुकडे शिका ज्याच्यावर तुमची संपूर्ण श्रद्धा आहे, कुठलाही किंतु नाही मनामध्ये. आणि त्या एकाच गुरुला तुम्ही शरण जा. तो गुरु म्हणेल तसं करा. उगाच युट्यूबवर याच्यावर आणि स्पॉटीफाय ह्याला जा त्याला जा, तो एक नुसता यमन राग गुरुनी शिकवलेला 25 कलाकारांचा ऐकून तुमचं डोक्याचा ना भुगा करू नका. बरोबर आहे. कारण आता मला एरी आली पियाबीना अजून गुरुजींनी शिकवलेलं असतं आणि आता मुलं ही 25 जणांची गाणी ऐकून आपल्या डोक्याचं भरीत करून टाकतात. मग ना त्यांना नीट आपला आवाज वापरता येतो ना आपली बुद्धी वापरता येते काहीच. कारण का ते सगळे असे त्या कल्लोळामध्ये हरवून जातात ती मुलं. त्याच्यामुळे एका डिसिप्लिन मध्ये, शिस्तीमध्ये, एकच उत्तम गुरुच्या शिस्तीमध्ये आपण गाणं शिकायचं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण श्रद्धेने रियाज करायचा. आणि असा रियाज, असं शिकणं हे 12 वर्ष कमीत कमी करायचं आणि त्यानंतर बाहेर गायला जायचं. असं जर केलं ना तर शुअर शॉट तुम्हाला प्रगल्भता आणि तुम्ही उत्तम गायक बनू शकता. वा. अर्थात जर तुमच्याकडे टॅलेंट असेल तर हा नक्कीच हा यशाचा मार्ग आहे. हा वा, खूपच छान. आरतीताई, तुम्ही म्हणजे या कमी वेळात सुद्धा इतक्या शिकण्यासारख्या आणि खूप मोलाच्या गोष्टी सांगितल्यात. म्हणजे जाता जाता यशाचा मूलमंत्र सांगताना आता मोठेपणा म्हणून तुम्ही निसर्ग म्हणालात, पण तरी सुद्धा गुरुवरची श्रद्धा किंवा एक समर्पण भाव, निष्ठा आणि त्याचबरोबर सातत्य, मेहनत, तळमळ या गोष्टी, म्हणजे 12 वर्ष जेव्हा तुम्ही तप म्हणून, साधना म्हणून जेव्हा करता, एखादी गोष्ट तपश्चर्या म्हणून करता, जीवनाकडे तुम्ही रियाज म्हणून जेव्हा पाहता, तेव्हा त्याचं फळ मग हळूहळू दिसायला लागतं. तर हे सगळं तुम्ही आज आमच्या समोर उलगडून दाखवलंत आणि आमच्यासाठी वेळ काढलात, आमच्या सगळ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. याबद्दल सोनिक ऑक्टेव्हच्या परिवारातर्फे मी तुमचे मनापासून आभार मानते. पुन्हा भेटूया. धन्यवाद. धन्यवाद गायत्री.